मित्रांनो नमस्कार. आता एक महिना 2 महिन्यामध्ये सर्वाधिक चर्चेतलं नाव असेल, मुंबई असो अथवा घाट असो. एक नाव सर्वांना परिचित येते म्हणजे वरदान 50-50. सोनार जी नवीन खरेदी केली परेश शेठ भांडारेंनी. ते म्हणजे वरदान 50-50 नाव आणि कालच एक मोठी बिनजोड तो वासरू खेळलाय आणि आदत वासरू असून सुद्धा ओपनच्या गाड्यांबरोबर खेळतोय आणि काल मथुर बरोबर एक जी शर्यत झाली, त्याच्यामध्ये त्याने विजय प्राप्त केलाय. परंतु सर्वांना माहिती आहे की वरदान पळतोय. पण हा वरदान नक्की घडला कुठे आणि त्याची सुरुवात कुठून झाली? ते जाणून घेण्यासाठी आपण वरदानचे जे जुने मालक होते आणि ज्यांनी वरदान घडवला, त्यांच्या गोठ्यावर आलो आहोत आणि त्यांची आपण बाईट घेणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. माझं नाव कल्पेश म्हसे, उकरूल. दादा, आता वरदान सर्वत्र नाव करतोय. पण हा वरदान नक्की आणला होता कुठून? वरदान वाघवाडीतून, आम्ही पेटनाक्याच्या तिथून आणि कसा होता घेतला तेव्हा? घेतला. तेव्हा बारीक होता, 5 महिन्याचा होता. सुरेंद्र शेठ पाटील यांची पारख. का म्हणजे जे सावकार ग्रुपवाले त्यांची हा. पारख होती. आणि मग 5 महिन्याचा असताना तुम्हाला काय वाटलं की हा वासरू का घ्यावा? वासरू जातीत चांगला होता, उंच होता, नजर बिजर चांगली होती. 45,000 रुपयाला आम्ही घेतला तो. आणि मग त्याला आणल्यानंतर मग त्याचा प्रवास कसा सुरू केला? त्याला आणला आम्ही, 1 महिना खाला बिला घातला. घोडीत त्याला 2 फेरे टाकलं, उजव्या कांदी. वासरू चांगला पळाला. झाली त्याची सुरुवात तिथं. म्हणजे घोडीत सर्वप्रथम घोडीत टाकला. त्यानंतर 2 फेरे काढल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं की आता वासरू घोडीत टाकलंय, आता इथून पुढे त्याचा प्रवास कसा करावा? वासरू चांगला पळाला, घोडीला पण तोंड काढायचा. त्याच्यामुळे मग नंतर आम्ही शर्ती केल्या. तर पहिल्या 3 शर्ती हारल्यात त्याच्या लगातार, उजव्या कांदी. उजव्या खांदी पूर्ण. हा. मग नंतर आम्ही त्याला डाव्या कांदी टाकला. जिथून जितला तिथून हारलाच नाही. आणि म्हणजे किती सगळी सर्वात पहिली शर्यत बोललो तर किती वयात केली त्याची? पहिली शर्यत त्याची 7 महिन्याचा असताना केली असेल, शेलूच्या अड्ड्यात. म्हणजे पहिली शर्यतीला 7 महिन्याचा वासरू पळाला. हा. नानू मुकादमचा बंटी त्याच्या गळ्यात टाकलेला. तेव्हा पण चर्चा झाली वासराची उजव्या कांदी बोलून. तेव्हा जाम फोन आले, एवढ्या मोठ्या बैलामध्ये डायरेक्ट वासरू टाकायची. तेव्हा जाम फोन आले मोठ्या मोठ्या लोकांचे. तेव्हा 2.5 लाखाला मागितलेला वासरू, 7 महिन्याचं वासरू. हा. म्हणजे प्रवास कसा करावा असं वाटला, मग नंतर तुम्ही त्याला उजेडात आणला, कसा आणला? त्याचे असेच बारीक बारीक गाड्या केल्या वासरांच्यात घालून. तर निकोपचा वासरू घातलेला आम्ही पहिल्या शर्तीला, तो पहिला गुलाल कलमच्या मैदानात. म्हणजे त्याची सुरुवात ते नेमकी वासरांपासून सुरुवात केली. वासरापासून सुरुवात झाली. कलमला पहिला गुलाल त्यांनी घेतला. मग त्याचा तुम्हाला असं वाटलं कधी का आता बिनजोड खेळण्याच्या वासरू आपल्या कॅपॅसिटी मध्ये आलाय? गेल्या वर्षी आम्ही बारीकच गाड्या खेळलो, पण यंदा आणला ना जसा खाली घाटावर्षी, तसा आम्ही डायरेक्ट बिनजोडच्याच गाड्या केल्या सगळ्या. आणि मग जेव्हा इकडं जेव्हा मागच्या सीझनला गाड्या करून गेलता घाटावर, तिकडे कधी पळवलं कसं? घाटावर 2-3 शर्ती झाल्या घाटावर, आविष्कार सालवीकडं. ती घरचीच गाडी पळवली आम्ही, राणी वरदान. तिथं चांगल्या गाड्या मारल्या. आता सर्वात महत्वाचं म्हणजे वरदान हे नाव आता महाराष्ट्रात सगळीकडे फेमस आहे. पण ते नाव आता कुठंच नव्हतं, त्याचा वेगळा ब्रँड बनलाय नावाचा. नाव कसं काय तुम्हाला वाटतं? नाव सुरेंद्र शेट्टीनेच ठेवलंय ते वरदान. हा. त्याच्या नाव मागं काहीतरी आहे ते. त्याच्या आधी काय तुम्ही नाव वगैरे ठेवलं होतं त्याला? त्याची 2-3 नावं झाली, पण ती गुलाल पाडाचा निसता. तर तिसरा नाव वरदान. आधी रंगा नाव होतं त्याचं, इमली. मग वरदान जिथून नाव ठेवलं तसं तो पळायलाच लागला. हा. म्हणजे जिथून वरदान नाव कलमच्या अड्ड्याच्या त्याच दिवशी ठेवलेला, तर तिथून सुरुवातच झाली त्याची. तुमच्याकडे असल्यापासून किती शर्यती वगैरे केल्या त्याने? आमच्याकडे 28 ते 30 झालते शर्यती. त्याच्यामध्ये हार नाही? हार नाही. म्हणजे एक गाडी आमची बदलापूरला पडलेली फक्त, बिनजोडची मोठी गाडी होती ती पण समोरची. वासराची चर्चा होती, त्याच्यामुळे गाडी नव्हती जमत. आम्ही धरली मोठी गाडी, पण पब्लिक मुळे जरा हे झाली, गाडी स्वतःच गेली. ती एक हार झाली फक्त त्याची. म्हणजे त्याच्या आणल्या घेतल्यापासून त्याची ती एकच हार. आणि मग विक्रीचं कसं काय जुळलं तुमचं की हा आता विक्री करावा? वासराची चर्चा चांगली आली, कारण मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या आम्ही बैल टाकून. तर परीक्षेत चालतं 2-3. त्यांच्या आधी पण बऱ्याच जणांचं कोणाला द्यायचे का नाही बोललो. नंतर ही गाडी जमली जय शेठ बरोबर, तेव्हा परीक्षेत बोल बाबू करू आपण काहीतरी. बोल द्यायचं असेल तर देऊ तुम्हाला. म्हणजे परीक्षेत पण बऱ्याचशा मुलाखतीत बोलले की द्यायचं तर सोनारपाड्यालाच द्यायचा निर्णय का घेतला? ती मोठी धावण आहे, त्यांच्या धावणीत राहिलं तर आपला पण नाव होईल, त्यांचं पण नाव होईल. आणि आता नियोजन कसं असतं, म्हणजे विक्री केल्यापासून नियोजन वगैरे तुमच्याकडे असते, कसं असतं नियोजन? विचारून करतात सगळं आपल्याला. म्हणजे वगैरे आताच्या पण नियोजनात सर्व तुमचा हातभार असतो. आता काल एक चांगली गाडी त्याने केली आदत असताना पण,
बऱ्याच लोकांना एक आश्चर्य वाटलं की वरदान. आता कालची जी शर्यत झाली तिचं नियोजन कसं होतं, म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही नाव नव्हतं ठेवलं, नाव फिरवलं तुम्ही, तर कोणावर नाव फिरवलं होतं कसं? वाडेकरवाल्यांचं नाव होतं, त्यांचं नाव फिरवलेलं आम्ही. नाव तिथं भरपूर होती, त्यांचं नाव चारगोंड्यावर, मथुरवाल्यांचं पण नाव होता, पण आम्ही त्यांच्यावर नव्हतं फिरवलं नाव. बरोबर. परीक्षेत बोलतो आपली शर्यत नाही, आपण नाही नाव फिरवायचा. तर वाडेकरवाल्यांचं नाव होता, तर पूर्ण रकमे त्यांना नाव फिरवला. आम्हाला माहित पण नव्हतं मथुर पायरा आहे म्हणून. हा, म्हणजे तुमच्या मनी ध्यानी पण नव्हतं की हा. विरोधात मथुर असू शकतो. नव्हतं, आमच्या मनातच नव्हतं आणि काय. मग जेव्हा मथुर विरोधात मथुर दिसला तेव्हा मथुर मग काढला कसं ते. काय आता नाव फिरवलं शर्यत करण्याचे म्हणजे ते. कारण बरोबर. ती पण एक नंबरचा गाडी आहे. आणि जिंकल्यानंतर मग कसा जल्लोष होता काय? जिंकल्यानंतर काय सगळा तालुकाच आपल्या मागं होता अख्खा, बरोबर. सगळी पोरा. आणि वरदान याच्या आधी जेव्हा विक्री व्हायच्या आधी पण एक शर्यत जिंकला होता, ती पण ह्याच मैदानात जिंकला आणि त्याचं आयुष्य बदललं. तो टर्निंग पॉईंट इथलाच. टर्निंग ह्योच- पॉईंट म्हणजे ह्योच हाच मैदान, होम हा, होम ग्राउंड. इथंच शिकला आणि इथंच विकला गेला. हा, आणि परत जेव्हा इथं परत आला तर मग एक इतिहास करून गेला आज. इतिहास करून गेला आदत आदत. वयातच. आता त्याच्या पाठोपाठ आता समजा वरदान तुम्ही विक्री केली, काय किमतीला विकला होता? वरदान आम्ही 15 लाख रुपयाला विकलाय. म्हणजे 45,000 रुपयाचं वासरू घेऊन 15 लाखापर्यंत त्याला बनवायचं ना? हा, 1 वर्षात. एका गेल्या वर्षात. वर्षीच घेतलेला. म्हणजे एक चांगलं वासरू तुम्ही बनवलं. हो. आणि त्याच्या पाठोपाठ आता बरीचशी वासरं तुमच्या दावणीला आहेत, तर त्या वासरांचं कसं काय नियोजन? आता 8 वासरं आहेत सगळी. हा. हे वरदानचं नाव याला दिलंय आम्ही. छोटा वरदान. हा, सेम वरदान सारखाचे. भविष्यात वाटते की वरदान भविष्यात वरदानचं काम करेल, 2025 ला होईल तो होईल. टॉपचा. आणि बाकीची वासरं कशी काय आहेत? तो दगडूशेठ, तो दोन्ही खांदी पब्लिक पळतो. ते आहेत अजून शिकवलेत ती म्हणजे जेवढी चालू आहे. वासरं शिकवली ती सर्व पब्लिकनीच शिकवली. पब्लिकनीच. आणि पब्लिकनी शिकवण्याचं कारण म्हणजे पब्लिकच्याच बैलाला किंमत आहे. आतल्या बैलाला कोण काय एवढं विचारत नाही हल्ली. म्हणजे जरी पहिला आतून किती पळाला तरी पण विक्रीस पण घेणार पण पब्लिकचाच घेणार. म्हणजे जी काय वासरं शिकवली ती प्रत्येक वासरू पब्लिकनीच. आता तुमची सर्व वासरं आहेत, पण त्या सर्व वासरांच्यात एक वस्ताद आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याचा काय सांगायचं तेवढं कमी. 15 वर्ष आले त्या बैलाला, तो पण पब्लिकचाच भाष्य आहे. म्हणजे तो पब्लिकचा आहे, म्हणजे सगळीच पब्लिकची. गुरु चांगला आहे. वरदानला पहिली शर्यत उजव्या खांदी याने जिंकून दिली, मोठी शर्यत. म्हणजे आदत बैलावर जमलेली पाडगावला गाडी. तर तिकडे पण चांगला बैल होता विरुद्ध. वरदानला जपान टाकलेला आम्ही, चांगली मोठी गाडी मारलेली तेव्हा. म्हणजे वरदानला सर्वात प्रथम फास्ट बैल भेटला तर जपान. तिथून सुरुवात झाली वरदान. ठीक आहे दादा. आता वरदान पाठोपाठ तुमची ही वासरं नाव वरदानच्या आधी पण आम्ही घेतलेला मंत्री, तो पण पब्लिकनी, दोन्ही खांदी पब्लिक. म्हणजे जी काही वासरं शिकवली मंत्रीचे. म्हणजे आता किती वर्ष झाले तुम्ही आता खरेदी विक्री चालू केले वासरं घेऊन? विकला म्हणजे एकच विकला आम्ही, वरदान. वरदानच आणि मंत्री. म्हणजे जी काही बनवली वासरं ती दोनच वासरं तुमचं नावच करून गेली. अजून पण नाव करतातच. हा, म्हणजे अजून पण बरेच शेट बोलते तुम्ही संपर्कात आहे, तुमचं नियोजन घेतात. म्हणजे ते जरी कमी वयामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सर्वांना शिकवण्यासारख्या आहेत की वासरू घेऊन आता बरीच बनवून विकण्यात. बरेच नवीन मुलं पण अशी वासरं घेतात, त्यांना पण वाटतं की आपल्या घरी पण एखादं चांगल्या किमतीचं वासरू बनवलं. काय बघून वासरू बनवलं पाहिजे? त्याही मेहनत केली तर सगळं होईल. पैर करायचं नीट, खाना पिना त्यांना टाइम पाहिजे, हिरवा. ठीक आहे दादा. आता तुमच्या या सर्व 8 वासरांपैकी सर्व वासरं तुमची अशीच वरदान पाठोपाठ नावं करू. छोटा वरदान पण 2025 मध्ये आम्हाला बघायला मिळेल, हीच आम्ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.